एकदा शिवाजी महाराज आपल्या सरदारांसह गडावर शस्त्र सराव पाहत होते. एका धाडसी सैनिकाने अतिशय वेगाने तलवार फिरवली. ताकद अफाट, जोरदार प्रहार, पण प्रत्येक वार थोडा चुकत होता. महाराजांनी त्याला थांबवलं आणि विचारलं, तू इतका बलवान असूनही वार योग्य का लागत नाहीये? सैनिक थोडा गोंधळून म्हणाला, महाराज, सराव करताना मनात घरच्यांची चिंता येते म्हणून लक्ष भंग होतंय. मग महाराज हसले नाहीत, रागावलेही नाहीत. ते शांत स्वरात म्हणाले, वीरांची ताकद हातात नसते, ती मनात असते. मन विचलित असेल तर प्रहार कितीही जोरदार असला तरी तो लक्षभेदी होत नाही. मग महाराजांनी पुढे सांगितलं, घोड्यासारखं उधळणारं मन आधी वश कर, मग शत्रू तर आपोआप वश होईल. आधी मन जिंका, मग रण जिंकणं सहज होतं. त्या दिवशी त्या सैनिकाने पहिल्यांदाच तलवारीपेक्षा मनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव सुरू केला. काही महिन्यातच तो सैन्यातील सर्वात नेमके व यशस्वी युद्धातील गणला गेला. महाराजांनी त्याचं कौतुक करताना पुन्हा सांगितलं, स्थिर मन, अचूक निर्णय, विचलित मन, वाया गेलेला पराक्रम.